हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. वेड भाग 22. स्वतःचे सायराजसोबतचे फोटो बघताच मैथिली घाबरून गेली. काही क्षण ती स्तब्ध होत ते फोटो पाहतच राहिली. मैथिली, बाहेरून निनाद तिला आवाज देत दरवाजा ठोठावत असतो. हात अक्षरशः थरथरू लागतात तिचे आणि हातातून फोटो गळून खाली पडतात. मैथिली, पुन्हा निनादने तिला आवाज दिला. थरथरत्या हातांनी फोटो उचलत तिने ते बॅगेत भरले आणि दरवाजा उघडला. इतका वेळ काय करत होतीस? निनादने आत येतच तिला विचारलं. घाबरतच नकारार्थी मान डोलवत तिने नाही म्हटलं. आई अप्पा गेले म्हणून वाईट वाटतंय का? तिचा चेहरा हाताच्या उंजळीत पकडत त्याने तिला विचारलं. तिच्या डोळ्यांच्या कडेवरून अंगठे फिरवत त्याने तिचे डोळे पुसले. त्याने असं करताच तिला जास्तच भरून आलं. ए राणी, नको ना रडू असं, तिला आपल्या छातीशी कवटाळतच तो म्हणाला. या वेळेला मैथिलीने सुद्धा आपल्या हाताचा विळखा त्याच्या भोवती घालत त्याची मिठी आणखीन घट्ट केली. निनादला हे सगळं कळल्यावर तो आपल्यापासून लांब जाईल या भीतीने तिची ती मिठी घट्ट झाली होती. पण तिच्या त्या पहिल्या मिठीने निनादच्या ओठांवर गोड हसू उमटलं होतं. खूप वेळ झाला तरी ती निनादला सोडत नव्हती. हे बघून निनाद थोडा गंभीर झाला. काही झालंय का? तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत त्याने तिला विचारलं. तसा मान वर करत तिने त्याच्या नजरेत पाहिलं. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. शब्द ओठांपर्यंत आले होते, पण शब्दांना ओठांबाहेर टाकण्यासाठी जे धाडस हवं होतं ते तिला करता येत नव्हतं. काय झालंय? तिचे थरथरणारे ओठ बघत त्याने पुन्हा तिला प्रश्न केला. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी भरून आलं. मैथिलीला नक्की काय होतंय हेच निनादला कळत नव्हतं. कसलं टेन्शन आहे का? मी तुला आधीही सांगितलंय, तू माझ्यासोबत बिनधास्तपणे बोलू शकतेस. निनाद तिला स्वतःच्या विश्वासात घेतच म्हणाला. नीनू, आजीचा आवाज कानी पडताच मैथिलीने अंग काढलं. आलो ग, निनाद मोठ्यानेच ओरडला. आजीला एवढं पण घाबरायची गरज नाहीये. केटरसवाला बाहेर बसलाय, त्याला पैसे देऊन मी लगेच येते, ओके? प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतच तो म्हणाला. निनादच्या बोलण्यावर मैथिलीने होकारार्थी मान डोलवली. निनाद मैथिलीकडे बघतच कपाटातून पैसे काढू लागला. साडीच्या पदरासोबत खेळण्याचं काम तिची बोटं करू लागली होती. आलोच मी, बोलत निनाद तिथून बाहेर पडला. निनाद बाहेर पडताच तिने मनीषाला कॉल फिरवला. किती काळजी करशील ग? पोहोचल्यावर कळवते म्हटलं ना मी. मनीषाने फोन उचलल्या उचलल्या बोलायला सुरुवात केली. वनी, मैथिली रडतच म्हणाली. काय झालं? तुझा आवाज असा का येतोय? मनीषाने असं विचारताच तिने घडलेला प्रसंग तिला सांगितला. फोटो तिथे कसे काय आले? आपल्या कॉलेजचं कोणी आलेलं का? मनीषाने घाबरतच तिला विचारलं. नाही, मैथिली म्हणाली. मग गल्लीतलं कोणी? मनीषाने परत विचारलं. नाही ग, दादाचे 1-2 मित्र वगळता कोणीच नाही आलेलं इथे. साईला माझा इकडचा ॲड्रेस माहिती पडला तर नसेल ना? तरी मी बोलत होती दादाला, मला निनादला सगळं काही सांगू देत. ते फोटो गैरसमज निर्माण करतील आमच्यामध्ये. पण तू आणि दादा दोघेही ऐकायला तयार नाहीत. आता दादाला सांगितलं तर तो त्या फोटोवरून मलाच ओरडणार. मला खूप भीती वाटतेय ग, प्लीज हेल्प मी. मैथिली हुंदका देतच म्हणाली. घाबरू नकोस, मी आहे ना, काहीच नाही होणार. फोटो निनादच्या हाती लागायच्या आत तू ते फेकून दे बघू, घरात कोणाला दिसायला नको, मनीषा म्हणाली. हे फोटो फेकून देईल, पण या जागी पुन्हा नवीन फोटो येणार नाहीत याची खात्री आहे का तुला? मला असं घाबरत नाही जगायचंय ग. एकतर आधीपासून माझी सगळी लाईफ अशी घाबरून जगण्यात गेली. घरचे तेव्हा सुद्धा साथ देत नव्हते आणि आता लग्न झालं म्हटलं तर प्रश्नच येत नाही. त्यात दादा. पुढचे शब्द मैथिलीला बोलवलेच जात नव्हते. मी बोलते तुझ्या दादासोबत, तो यातून काहीतरी मार्ग काढतो का ते बघूयात, मनीषा म्हणाली.
मी अजून हे सगळं नाही लपवू शकत. मी निनादला साईबद्दल सगळं सांगून टाकते. खरं तर मी पुन्हा तुम्हा लोकांचं ऐकायलाच नको होतं. लग्नाआधी या गोष्टी क्लिअर केल्या असत्या तर बरं झालं असतं. जर निनादना मी मनापासून आवडली असती तर त्यांनी मला आहे त्या परिस्थितीत समजून घेतलं असतं. मैथिली म्हणाली, मैथू, वेडेपणा अजिबात करू नकोस. जो डिसिजन घेशील तो तुझ्या दादाला विचारून घे. नंतर तो खूप भडकेल तुझ्यावर, हे तुला पण माहितीये. मनीषा मैथिलीला समजवतच म्हणाली, हे असं काही झालंय हे त्याला सांगितल्यावर तो तसं पण भडकणारच आहे. मैथिली म्हणाली, तुझ्यावर का भडकणार तो? तुझी काय चूक आहे यात? मनीषाने विचारलं. हे दादाला तेव्हा सुद्धा कुठे कळलेलं जे आत्ता कळेल? मैथिली म्हणाली, मी समजवते त्याला. तू टेन्शन नको घेऊस. वेड्यासारखं तर तू अजिबात म्हणजे अजिबात वागणार नाहीस. मनीषा ताकीद देतच म्हणाली, तू दादाला काहीही सांगू नकोस. मैथिली म्हणाली, त्याला हे सगळं कळायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण या गोष्टीवरून जिजूंनी तुला समजून नाही घेतलं आणि घराबाहेर काढलं, मग कुठे जाणार तू? तू सुद्धा विचार कर जरा. मी ऋषीला जिजूंसोबत बोलायला सांगते. डोंट वरी. मनीषा म्हणाली, मणी, अजिबात नाही. हॅलो हॅलो मणी. मैथिली मनीषाला आवाज देत होती पण तिने फोन कट केला होता. मैथिलीने पुन्हा तिला फोन लावला पण मनीषाचा फोन व्यस्त येऊ लागला. मैथिली वारंवार मनीषाला फोन लावू लागली पण तिचा फोन अजूनही व्यस्तच येत होता. मनीषाच्या फोनची वाट बघत मैथिलीशी खोलीतच येरझाऱ्या मारणं सुरू झालं. इथे साईराज रूममध्ये येऊन बसला होता. थोड्याच वेळात श्री खोलीत आला. तुला अचानकपणे असं निघून यायला काय झालं? श्रीने विचारलं. मला राग आलाय तुझा. साईराज गाल फुगवतच म्हणाला. मला तुला लाईफमध्ये मूव्ह ऑन झालेलं बघायचंय म्हणून मी असं केलं. आय नो माझी पद्धत चुकीची होती पण तुला लाईनवर आणण्यासाठी मला ती चुकीची पद्धत पण करेक्ट वाटते आणि अजूनही वाटते. तुला माझी बहीण नाही आवडत तर इट्स ओके. मी तिच्यासाठी तुझ्यापेक्षा अजून चांगला मुलगा शोधेन. तू मला मदत करशील ना? श्रीच्या बोलण्यावर साईराज स्तब्धपणे त्याच्याकडे बघतच राहिला. असं बघतोयस म्हणजे करशीलच. श्री साईराजला चिडवतच म्हणाला. तू तिच्यासाठी दुसरा मुलगा शोधणार? साईराजने निरागसतेनेच विचारलं. आता तुला ती आवडत नाही म्हटलं तर काय करू? श्री म्हणाला. मी कधी म्हटलं मला ती आवडत नाही असं? साईराजने विचारलं. तू नाही पण तिने तर म्हटलं ना? श्रीने विचारलं. कोणी? साईराज म्हणाला. महिमाने रे. श्रीने सांगितलं. काय बोलली ती? साईराज म्हणाला. इट्स पर्सनल. श्रीने उत्तर दिलं. तू कधीपासून पर्सनल व्हायला लागलास? ती काय बोलली ते गप्पपणे सांगतोयस का? साईराज श्रीला थोडं धमकावतच म्हणाला. का? पुढे बोल पण जरा. श्री म्हणाला. सांग ना लेका, काय बोलली ती? साईराज स्वतःला शांत करतच श्रीला विनवण्या करू लागला. तू असं निघून आलास म्हणून तिला खूप वाईट वाटलं. ती हुंदके देत रडत होती. राज माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता कसं काय निघून गेला याचा अर्थ त्याला मी आवडत नाही. मी इथून पुण्याला निघून जाते. श्री म्हणाला. असं ती बोलली? साईराजने गंभीर होतच त्याला विचारलं. असं ती बोलेल असं मला पण वाटलं होतं पण यातलं ती काहीच बोलली नाही. श्री हसतच म्हणाला. तुला तर ना. साईराज मस्तीत श्रीला मारू लागला. साई मस्ती करत होतो यार, तुझा हात लागतोय बरं का. साईराज पासून स्वतःला वाचवत श्री म्हणाला. साईराज श्रीला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. श्रीने हॉटेलवर आल्यापासून जो त्रास दिला होता त्याची वसुली तो त्याच्याकडून करत होता. साईराज दमला तसं श्रीच्या बाजूला आडवा झाला. एकटक सिलिंगवर लटकलेल्या पंख्याकडे तो बघू लागला. जोरजोरात श्वास घेणं त्याचं चालू होतं. तुला माझ्याबद्दल सगळं माहिती असून तू तिला आणि मला एकत्र राहण्याला का बघतोयस? साईराजने विचारलं. तिला सुद्धा तुझ्याबद्दल सगळं माहितीये आणि तिला तू मनापासून आवडलास म्हणून मी तुला आणि तिला एकत्र आणायला बघतोय. श्रीने सांगितलं. तिला तिच्याबद्दल माहितीये का? साईराजने विचारलं. मीच सांगितलं तिला. श्री म्हणाला.
ती काय बोलली मग? साईराजने पुन्हा विचारले. प्रत्येकाचा पास्ट असतो. जसा राजचा आहे, मला त्याच्या भूतकाळासोबत नाही जगायचं. त्याच्या प्रेझेंटमध्ये शिरून त्याच्यासोबत माझं भविष्य बघायचंय. श्री म्हणाला. असं ती बोलली की तू बोलतोयस? साईराजने विचारलं. असले फिल्मी डायलॉग मला येतात का? श्रीने विचारलं. ते पण आहेच म्हणा, साईराज म्हणाला आणि विचार करू लागला. आता एवढा विचार कसला करतोयस? श्रीने विचारलं. ती तिच्यासारखी मला सोडून नाही ना जाणार? साईराजने पुन्हा प्रश्न केला. लग्न झाल्यावर तू तिला त्रास दिलास, मग मे बी जाईल पण. श्री म्हणाला. मी का त्रास देईन? साईराजने विचारलं. आता तू सारखं सारखं त्या मैथिलीसोबत माझ्या बहिणीला कम्पेअर करतोयस, हे बघून मला त्रास होतोय. प्लस तुझा राग सुद्धा येतोय. मग तिला कसं वाटेल? श्री साईराजला समजवतच म्हणाला. थोडा वेळ तर लागेलच ना, साईराज म्हणाला. मग ही वेळ पण निघून जाईल ना, त्याचं काय? आपला जोडीदार अजूनही भूतकाळात आहे, हे कोणाला आवडेल? श्रीने विचारलं. तुझं पण बरोबर आहे, पण मी एकदम चुकीचं बोलतोय असं पण नाही ना, साईराज म्हणाला. तुझ्यासोबत बोलणंच कठीण आहे. श्री साईराजच्या बाजूचा उठतच म्हणाला. स्वतःचा लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन तो हॉटेलच्या गॅलरीत जाऊन बसला. मोबाईलवर नजर फिरवत त्याने कोणाला तरी फोन लावला. मी सांगितलेलं काम झालं? नेहमीच्या अंदाजामध्येच त्याने समोरच्याला विचारलं. गुड, हसतच तो म्हणाला आणि स्वतःच्या कामाला लागला. साई, भूक लागलीये, जेवण ऑर्डर कर ना, श्री ओरडला. केलंय, एवढ्यात येईल पण. साईराज आरशासमोर उभा राहत स्वतःचे केस विंचरतच म्हणाला. अंगावर सुगंधित परफ्यूम फवारत तो श्री समोर जाऊन उभा राहिला. कसा दिसतोय मी? शर्टाच्या बाह्या दुमडतच त्याने श्रीला विचारलं. एवढ्या रात्रीचा एवढा वाईट मेकअप करून कुठे जातोयस? श्रीने साईराजला विचारलं. गुंडीला भेटायला, साईराज म्हणाला. तू महिमाच बोल यार, गुंडी बोलल्यावर ती भडकते माहितीये ना, श्रीने विचारलं. ती भडकल्यावर मला जास्त आवडते रे, तुला माहिती नाही म्हणून सांगितलं. आता तिला कॉल करून संध्याकाळी ती जिथे भेटली तिथे बोलवून घे. थोड्याच वेळात जेवण येईल तुझं, तू जेवून घे, साईराज म्हणाला. मी एकटा जेवू? श्रीने विचारलं. थोडे दिवस रे लेका, नंतर मी पण तुझ्यासाठी कोणी चांगली मुलगी भेटते का ते बघतो, श्रीचे गाल उडतच साईराज म्हणाला आणि खोली बाहेर पडला. ठरलेल्या ठिकाणी तो महिमाची वाट बघत बसला. काय होईल पुढे कळेलच पुढील भागात. धन्यवाद.